महाराजांची मूर्ती बघा. इथे बघितलं तर भराडी देवीचं मंदिर आहे. म्हणजे इथे खूप लोकांचं सरनेम आंगणे म्हणून आहे ना. आंगणे म्हणजे म्हणूनच आंगणेवाडी. मंदिर पूर्ण आहे ना संगमरवरीमध्ये बांधलेलं आहे आणि झुंबर बघा काय भारी आहे. नमस्कार मित्रांनो, मी किरण पाष्टे आणि डायरेक्ट आपलं स्वागत करतोय मालवण मधून. दुपारी तिकडे पोहोचलो तर इकडे फ्रेश वगैरे झालो. या रूम वरती बंटीच्या मित्राची रूम आहे आणि बंटी जस्ट गेला, बोलला मी थोडं जेवून वगैरे येतो, कारण बंटीचा उपवास होता त्यामुळे तो आमच्या बरोबर जेवला नाही. त्यामुळे तो घरी गेला, फ्रेश वगैरे झाला की पुन्हा आता येतोय. तोपर्यंत मी रेडी झालो. तर आता जाऊया आपण आंगणेवाडीमध्ये, जिथे भराडी देवी आहे. तर ती लहानपणापासून मी ऐकतोय भराडी देवी आंगणेवाडी वगैरे. तर आज प्रत्यक्षात बघूया आपण आपल्या डोळ्यांनी आणि आपल्या कॅमेरामध्ये पण. आणि फर्स्ट टाइम आपल्या युट्यूब चॅनल वरती ही व्हिडिओ असणार आहे आंगणेवाडीची, त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका, पूर्ण व्हिडिओ बघा. चलो नाही चालतंय आपल्याला. हे चाय हे मालक माझ्याकडे सध्या कोण कोण आहे. तर मी नितेशला पण सांगून ठेवलेलं मगाशी. हा, इथला रामेश्वर मंदिर, कांदळगावचा रामेश्वर मंदिर. हा मंदिर कोणाचं आहे? अरे, आणि समोरच महाराजांची मूर्ती बघा. रायगडावर जसं केलं तसंच आहे ना, सेम. झालं. इकडे ना जल मंदिर आहे. हे बिळवस मध्ये आलो आहे आपण. इकडे ना जल मंदिर आहे. म्हणजे सातेरी देवीचं ना मंदिर आहे आणि ते असं पाण्यात आहे. वेळ जर आपल्याला मिळाला तर जाऊया आपण. हो, नाही जास्त नाही, थोडंच आहे. नाही, उजेड नसणार. नंतर जर प्लॅन झाला तर बघू. इथे जी मोकळी जागा दिसते ना, इथे पार्किंगची सुविधा असते. म्हणजे इथे गाड्या पार्क करायच्या तुमच्या आणि इथून पुढे चालत जायचं सरळ. हां, जे नॉर्मल पब्लिक आहे, म्हणजे आपलं भाविक जे 4 व्हीलर वगैरे घेऊन येतात ते सगळे आपल्या ते 2 व्हीलर आणि 4 व्हीलरसाठी इकडे पार्किंग. आणि एस टीचं पार्किंग आहे ना, हे पुढे येतात. इकडे एस टी वगैरे असतात. इथून चालू होतंय सगळं. इथे बघितलं तर भराडी देवीचं मंदिर आहे आणि फुल एकदम काम चालू आहे इकडे. म्हणजे इथे खूप लोकांचं सरनेम आंगणे म्हणून आहे ना. आंगणे म्हणजे म्हणूनच आंगणेवाडी. म्हणजे किती लोक, 90% लोकांचं की 100%? ओके, म्हणजे सगळे तिथे आंगणे. फक्त काय म्हणजे बाकी मंदिराच्या याच्यासाठी किंवा आम्हाला बाकीचे म्हणजे पाहुणे आहे. ओके, पालव आहे, परब आहे. हां, 4-5 घर सोडली तरी चव्हाण आहे. ओके, बाकी सगळे आंगणे. तुम्ही थोडीफार माहिती सांगू शकाल का, जसं इथे नाटक वगैरे काय असतं का? हो, नाटक होतं. म्हणजे आमचं जसं बाकीच्या जत्रांना दशावतार केला होता, तसं आमच्याकडे तसं म्हणजे मांडावरचं नाटक ही परंपरा फार पूर्वीपासून जपली आहे. ओके, यावर्षी आम्ही आहे 2 नाटकं आमचे आहेत. ओके, मुंबई मंडळ, म्हणजे मुंबई स्थित जे आमचे ग्रामस्थ आहेत ते मुंबई मंडळ तिकडून नाटक करतात. ओके, मग त्यामध्ये आमचं श्रीमंत दामोदर ग्रंथ हे नाटक उतरवलं आणि आम्ही इकडे गावच्या कमिटीकडून एक ऐतिहासिक नाटक आम्ही करतोय. ओके, करिंती पूर्व, पावनखिंड इतिहास. ओके, ओके. मंदिर पूर्ण आहे ना संगमरवरीमध्ये बांधलेलं आहे
आणि झुंबर बघा काय भारी आहे. पूर्ण संगमरवराचा दगड आहे. आता तुम्हाला गर्दी कमी दिसते, पण जेव्हा उद्या याल तेव्हा एवढी गर्दी असते ना, म्हणजे जेव्हा यात्रा असते तेव्हा 2 दिवस फक्त एवढी गर्दी असते तुम्हाला आतमध्ये जायला मिळणार नाही. आणि बाकीच्या दिवशी आलात की डायरेक्ट आतमध्ये जाल आणि दर्शन पण घेऊन होईल. तेवढा एक 5-6 मिनिटात होऊन जाईल काम. त्यानंतर इकडे आकाश पाळणे वगैरे सगळं येणार आहेत. आता आपल्याला बाबू अंगणे काका भेटलेले आहेत, ते माहिती सांगतील इथली. तर थोडीफार आम्हाला सांगू शकाल? श्रीदेवी वऱ्हाडी मातेचा वार्षिक उत्सव प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी 2 मार्च रोजी अंगणेवाडीमध्ये लाखो भाविकांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे. आणि या उत्सवासाठी आम्ही अंगणे कुटुंबियांनी जवळजवळ 1.5 महिना परिश्रम घेऊन भाविकांना कुठल्याही प्रकारचा त्रास न होता लवकरात लवकर दर्शन होईल याच्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. आणि आता मी ऐकलंय की फोटो अलाउड नाही, तर त्याचं कारण सांगू शकता का? अतिशय चांगला आणि महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी आपण उपस्थित केला आहे, आमच्यासमोर मांडलेला आहे. श्री वऱ्हाडी मातेचा जो फोटो आहे किंवा छायाचित्रण आहे ते आपण कुठल्याही प्रकारचे कुठल्याही चॅनलच्या अधिकाऱ्याने किंवा चॅनल्सवर यूट्यूब्सवर जे कार्यरत आहेत त्यांनी कुठल्याही प्रकारचं श्री वऱ्हाडी मातेचं छायाचित्रण फोटो न घेता आपण मंदिर परिसरात फोटो घेऊ शकता. कारण तो फोटो आहे किंवा आपण जे छायाचित्रण करता ते छायाचित्रण आपल्याला त्रासदायक होतं आणि त्यासाठीच आम्ही श्री वऱ्हाडी मातेचा जो फोटो आहे छायाचित्र आहे ते काढण्यास बंदी केलेली आहे. त्रास कोणाला होतो? जो फोटो काढतो त्याला की गावकऱ्यांना? गावकऱ्यांना न होता जो फोटो काढतो त्याला त्रास होतो आणि तो नंतर आणून या ठिकाणी देवीची माफी मागून तो फोटो या ठिकाणी आणून मंदिरामध्ये ठेवून जातात. चला, तुम्ही पूर्वतयारी आता बघितली असेल आणि डायरेक्ट आता येऊ 1 तारखेला रात्री 3-3:30 वाजता दर्शन चालू होतं. तर आता मालवणमधले कोण कोण आहे आणि तुम्ही कोण कोण अंगणेवाडीच्या यात्रेला येणार आहेत ते नक्की कमेंट करून सांगा. आणि डायरेक्ट भेटू आता 1 तारखेला किंवा 2 तारखेला. बघूया रात्रीचं जेव्हा दर्शन चालू होईल तेव्हाच रोषणाई बघू आपण. चला. जसं आम्ही भराडी देवीच्या दर्शन घेऊन निघालो तर एका लेफ्ट साईडला श्रीदेवी सातारी प्रसन्न असं एक मंदिर लागलं. जो मंदिर पूर्ण तळ्यामध्ये आहे, म्हणजे आजूबाजूला पूर्ण पाणी आणि त्याच्यामध्ये मंदिर आहे. तर आता जाऊया आतमध्ये, बघूयात कसं असणार आहे. काय काय खाली